अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ महाराजांची रक्षा जवळ ठेवा, कायम स्वामी रक्षण करतील. अनुभव घ्या स्वामी शक्तीचा. तुम्हालाही स्वामी कायम सोबत असावे. स्वामी महाराजांनी कायम तुमच्या व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करावे असे वाटते तेव्हा स्वामी रक्षा कायम जवळ ठेवा. कारण स्वामी महाराजांची रक्षा जवळ ठेवल्याने तुमच्या जीवनामध्ये कितीही कठीणातल्या कठीण अडचणी किंवा तुमच्या काही इच्छा आहेत, संकट आहेत ते नक्की दूर होतील. आजारपण दूर होईल. मनामध्ये काही भय आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अपघात घडत आहेत, असे बाहेर गेले की तुम्हाला वाटतं पुढे काय होणार आहे किंवा तुम्ही प्रवास करत आहात. रोजचं जीवन हे तुमचं धावपळीचं आहे. कोणाच्या जीवनामध्ये काय होणार आहे हे कोणालाही माहिती नसतं. पण स्वामी रक्षा कायम तुमच्या जवळ असेल, स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असेल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही अडचणी, संकट किंवा कोणतंही संकट तुमच्यावर येणार नाही. त्यासाठी स्वामी रक्षा कायम जवळ ठेवा. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे, स्वामी महाराजांची रक्षा ही स्वामी शक्ती तुमच्यासोबत आहे. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्या अशा गोष्टी घडणार नाहीत की त्या तुम्हाला भीती वाटत आहे त्या गोष्टींची किंवा अडचणी आहेत, आजारपण आहे, तुमच्यावर कोणीतरी खोटे आरोप केले आहेत, घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, मुलाबाळांना सुख लागत नाही, आजारपण आहे, जीवनामध्ये बऱ्याच अशा अडचणी आहेत त्या दूर होतील व स्वामी महाराजांचा वास कायम तुमच्या घरात राहणार आहे. तसेच स्वामी महाराज कायम तुमच्या सोबत राहतील. ही रक्षा कशी तयार करावी तेही मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण स्वामी महाराजांनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण स्वामी आहेत. करता करविता ते स्वामीच आहेत. स्वामींना माहीत आहे की प्रत्येक भक्त संकटामध्ये असतात. त्या भक्ताला साथ देणं किंवा संकटामधून बाहेर काढणं हे स्वामी सर्व काही पाहतात. त्यासाठी स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ही रक्षा कायम जवळ ठेवा. ही रक्षा तुम्ही स्वतः तयार करून तुमच्या जवळ ठेवा. कधीही तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही. विश्वास नक्की ठेवा. प्रत्येक स्वामी भक्तांना वाटतं की स्वामी महाराज आपल्या कायम सोबत असावे. कोणतीही अडचण आली की असं वाटतं आपण पटकन स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात करतो. पण माहिती होत नाही की संकट कुठे गेलं आहे किंवा अडचणीतून आपण बाहेर पडलो आहोत. कारण स्वामी शक्ती सोबत असते. स्वामी महाराजांचे नामस्मरण हे तुम्ही नेहमी करा, कुठेही करा. अगदी तुम्ही कामामध्ये असाल, घरामध्ये तुम्ही असाल किंवा कुठेही अगदी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता. स्वामी महाराज कायम तुमच्या सोबत असतात. पण स्वामी रक्षा कोणाला घरामध्ये आजारपण आहे किंवा मनामध्ये भीती वाटते. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही ना काही भीती असते. तेव्हा तुमचं काम असेल, कुठे तुम्हाला वाटतं की माझं काम आहे, हे काम पूर्ण व्हायला पाहिजे, त्यासाठीही तुम्ही स्वामी रक्षा कायम जवळ ठेवा. स्वामी रक्षा कशी बनवावी तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वामी रक्षा बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेळेचे बंधन नाही. तुम्ही अगदी कधीही बनवू शकता. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये नक्की जा. कारण स्वामी रक्षा तुम्ही केंद्रामधून आणली तरीही चालेल. पण काही कारणाने तुम्हाला शक्य नसेल किंवा केंद्रामध्ये तुम्हाला जाता येत नसेल तर तुम्ही घरीही तयार करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असणे खूप गरजेचे आहे. स्वामी महाराजांचा फोटो घरामध्ये असेल तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही रक्षा तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला सकाळी गुरुवारी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायचे आहे. स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला फोटो पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर तुम्हाला दूध, पाणी याने अभिषेक करायचा आहे. स्वामी महाराजांना गंध, फुले व्हायचे आहेत. नैवेद्यामध्ये तुम्ही साखर ठेवू शकता किंवा घरामध्ये जे काही बनवलं आहे तो नैवेद्य तुम्ही स्वामींना ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आसन घ्यायचं आहे, 2 अगरबत्ती लावायच्या आहेत, दिवा प्रज्वलित करायचा आहे, 1 माळ श्री स्वामी समर्थ बोलायचे आहे. तुम्हाला 1 माळ किंवा 11 माळी शक्य असतील तर अवश्य करा किंवा शक्य नसेल, काही कामे असतील तर 1 माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ नक्की करा. त्याचबरोबर तारक मंत्र 11 वेळा बोललात तर खूप चांगली गोष्ट आहे. किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 1 वेळाही स्वामी महाराजांचा तारक मंत्र बोलू शकता.
तारक मंत्र बोलता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तारक मंत्र तुम्ही मनामध्ये न बोलता तुमच्या कानी पडत आहे, तुमच्या कानी शब्द पडत आहेत, तेवढ्या आवाजामध्ये तुम्ही तारक मंत्र नक्की बोलावा. तारक मंत्र बोलायचा आहे. तुम्ही साईडला थोडंसं पाणीही ठेवू शकता. घरामध्ये लहान मुलं चिडचिडपणा करतात किंवा ऐकत नाहीत, घरामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा कोणी आजारी आहे, त्या व्यक्तीसाठीही तुम्ही तारक मंत्र बोलता. स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करता तेव्हा थोडंसं पाणी तुम्ही तांब्यामध्ये ठेवायचं आहे, कारण हे पाणी आपण कोणत्याही आजारी व्यक्तीला किंवा मुलांना देता तेव्हा पूर्णपणे तुम्हाला अनुभव येतो की मुलांमध्ये कोणताही चिडचिडपणा नाही किंवा घरामधले पूर्णपणे निगेटिव्हिटी निघून गेली आहे, आजारपण दूर होत आहे. ही रक्षा करण्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचा तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करता तेव्हा तुम्ही मन लावून करायचं आहे. पटपट श्री स्वामी समर्थ असं पटपट न करता स्वामींपर्यंत आपली भक्ती पोहोचत आहे. तुम्हाला अशा वेळेमध्येच तुम्हाला स्वामी महाराजांना तुम्ही जप करायचा आहे की शांतपणे स्वामी महाराजांची एक माळ करा, पण मनापासून करा. कारण आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही सेवा मनापासून करतो, ती सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. त्यासाठी तुम्ही मनातून एकच माळ करा. दररोज एक माळ केली तरीही चालेल, पण एक माळ करायची आहे. एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. अगरबत्तीचे जे रक्षा तयार होते, ते तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहे. पूर्णपणे तुम्हाला घ्यायचे आहे, पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहे. कुठेही तुम्ही चाललात ती रक्षा थोडीशी तुम्हाला सोबत ठेवायची आहे. घरामध्येही तुम्ही प्रत्येकांना तुम्ही ही रक्षा देऊ शकता. प्रत्येकांच्या सोबत ही रक्षा ठेवू शकता, कारण कुटुंबामध्येही प्रत्येकाचं रक्षण व्हायला हवं. स्वामी महाराज प्रत्येकांच्या सोबत असायला हवे असे प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी ही रक्षा कायम सोबत ठेवा. तुम्हाला अनुभव येतील की स्वामी तुमच्या सोबतच आहेत. ही रक्षा रोज थोडीशी तुम्ही गंध तुम्ही कपाळाही लावू शकता. ही रक्षा कायम जवळ ठेवा. स्वामी महाराज कायम तुमच्या सोबत राहतील. कोणत्याही अडचणी, संकट तुमच्यापर्यंत येणार नाहीत. लहान मुलांनाही तुम्ही ही रोज रक्षा त्यांना कपाळी लावू शकता. स्वामी महाराजांचे नामस्मरण नक्की करा. दररोज श्री स्वामी समर्थ. तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला कामे असतील, स्वामी सेवा करायला वेळ नसेल, तरीही तुम्ही मनामध्ये कुठेही काम करत असाल तिथे श्री स्वामी समर्थ, कारण स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. स्वामी महाराज तुम्ही कोणती सेवा करत आहात किंवा स्वामी महाराजांची तुम्ही ही सेवा करायला हवी, तेव्हा स्वामी तुम्हाला प्रचिती देतील किंवा स्वामी कृपा तेव्हाच तुमच्यासोबत राहणार आहे असे नाही. तुम्ही अगदी कुठेही स्वामी महाराजांचा नामस्मरण करू शकता, स्वामींचा जप करू शकता. आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, पतीचे रक्षण व्हावे, मुलांचे रक्षण व्हावे, प्रत्येक व्यक्तीचे रक्षण व्हावे. कोणत्याही अडचणी किंवा आपल्यासोबत कोणतेही असे